1969 ला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना राष्ट्रपती इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उमेदवारांनी राष्ट्रपती पदासाठी व्यक्ती निवडला नीलम संजीव रेड्डी, जो की ओल्ड गार्ड पैकी एक आहे. म्हणजे हा राष्ट्रपती झाला तर हा साईनच नाही करणार रे, राखून ठेवतो म्हणेल. आठवतंय का? इंदिरा गांधी म्हटलं हे तर माझा कार्यक्रम करणार आहे. इंदिरा गांधींनी उपराष्ट्रपती व्ही गिरी यांना फोन लावला, तुम्हाला उभं राहायचं. ते म्हणले मला? म्हणे हो तुम्हाला. कसं? म्हणे अपक्ष उभे राहा. अपक्ष उभे राहिल्यानंतर इंदिरा गांधींनी आपल्या खासदारांना, सगळे जे खासदार होते त्यांना म्हटलं की तुम्ही आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका आणि मतदान करा. सगळ्यांना वाटलं अंतरात्म्याचा आवाज म्हणजे इंदिरा गांधींचाच आवाज. त्याच्यातल्या मॅक्झिमम लोकांनी इंदिरा गांधींच्या व्यक्तीला म्हणजे व्ही गिरी यांना मतदान केलं. आणि व्ही गिरी पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे दोनदा पहिल्यांदा असं झालं की 2 राऊंड झाले आणि दुसऱ्या राऊंडला 50-51% मताने जिंकून आले. मग अशा पद्धतीचा हा पहिला अपक्ष आणि एकमेव अपक्ष राष्ट्रपती. कळालं का? राईट, ठीक आहे. त्यामुळे व्ही गिरी हे पहिले एकमेव अपक्ष राष्ट्रपती होते. पुढच्या 5 वर्षांनी ते रिटायर होणारे, फखरुद्दीन अली अहमद येणारे. पुढच्या 5 वर्षांनी आयडियली म्हणजे 79 व्हायला पाहिजे, परंतु फखरुद्दीन अली अहमद पुन्हा पदावर असताना गेले. 77 ला निवडणुका झाल्या. 77 ला निवडणुकीनंतर आणीबाणी नंतरच्या निवडणुका आहे, त्यावेळी इंदिरा गांधी हारलेल्या आहेत. आणि तेव्हा जनता सरकार मोरारजी देसाई पंतप्रधान बनलेले आहे. आणि मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी म्हटलं की दुश्मनाचा दुश्मन तो आपला दोस्त.